नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. मी खात्री देऊन सांगते की आजची रेसिपी बघितल्यानंतर सोयाबीन करी ज्यांना आवडत नाही ना, तेही या पद्धतीने बनवल्यावर बोटे चाटून चाटून खातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी गरम पाण्यामध्ये सोयाबीन वडी थोडंसं मीठ घालून 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू. मसाल्यासाठी अर्धी वाटी दही, त्यामध्ये 1.5 चमचे मिरची पावडर, 1 चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काळा मसाला घालून मिक्स करून घेऊ. एक पातेलं गरम करायला ठेवू. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून तेल गरम झाल्यावर जिरे फुलले की 2 बारीक चिरलेले कांदे घालून मऊ सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ. कांदा आपल्याला 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे. कांद्याला सोनेरी रंग आला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून थोडंसं मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर टोमॅटो लवकर मऊ होतो, त्यासाठी थोडंसं मीठ घातलं आहे. तेही व्यवस्थित परतून घेऊ. टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. तीही व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यानंतर आपण जे दही आणि मसाल्याचं मिश्रण केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. चांगलं परतल्यानंतर थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून मस्त 2 ते 3 मिनिटे शिजू द्यायचं आहे. तर इथे मी पाणी घालून त्यावरती झाकण ठेवून देणार आहे. काही वेळातच मस्त तेल सुटलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, भिजत घातलेली सोयाबीन वडी व्यवस्थित पिळून त्यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे, तेही मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. थंड पाणी घालायचं नाही आहे. पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊ आणि 10 मिनिटांसाठी भाजी उकळून घेऊ. आणि तयार आहे आपली कुठलंही वाटण न करता चविष्ट सोयाबीन करी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीही या पद्धतीने एकदा सोयाबीन करी नक्की करून बघा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.